ओके. नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं स्वतःवर काम करावं? गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी चेतना घरत विरारवरून बोलते. लिंक मला पहिला पण मिळालेली होती लॉकडाऊन मध्ये. मी 1 वर्ष त्याच्यावर हे केल्यानंतर माझं लिंक आपोआप कशामुळे गेली. मग त्याच्यावर मी हेच नाही केलं की परत चालू असेल असं मला माहिती नाही. परत मला लिंक भेटली शैलाताईकडून आणि शैलाताईंनी मला म्हणजे आमच्या घरी आले तेव्हा असं मी विचारलं त्यांना का योगा चेतनाताई, चेतनाताई तुमचं वेलकम आहे ना आज. हो. येस, चेतना घरात ताई सदाईची फॅमिली मध्ये सरचे स्वागत आहे. सगळेजण पटापट वेलकम करा. वेलकम ताई. वेलकम सदाई परिवारामध्ये हार्दिक थँक्यू. वेलकम ताई. थँक्यू. येस, मध्ये यायचं कारण म्हणजे माझं वाढलेलं वय, पाय दुखी आणि वजन काही कमी व्हायचं नाही. मग शैलाताईने मला लिंक दिली. मग त्याच्यावर मी परत योगा 2026 पासून 5 जानेवारी पासून चालू केलं. माझं वय आता होतं 76 होतं, आता ते 73 पर्यंत आलंय. मला बीपीचा त्रास होता, शुगर होती, पण मी 1 महिना योगा केला. त्याच्यामुळे आता मी डॉक्टरकडे गेली परवाच्या दिवशी, तर माझी बीपीची गोळी बंद झाली. शुगरची गोळी 1 होती, ती अर्धी केली डॉक्टरांनी. आणि मी म्हणजे खूप हे आहे की माझं अजून वजन थोडं कमी व्हावं. आणि शतायुषी फॅमिलीमध्ये मला म्हणजे माझं भाग्य एवढं की मी पहिला जॉईन होते, पण माझ्या योगाने माझं नशीब चांगलं असेल म्हणून हा परत शतायुषी फॅमिलीमध्ये जॉईन व्हायला भेटलं. मी खूप खूप आभारी आहे. आता माझ्या सगळ्या गोळ्या पण कमी झालेल्या आहेत आणि मी रेग्युलर म्हणजे योगा पण करते, प्राणायाम करते. मी खूप म्हणजे हॅपी आहे आता. ओके. वय म्हटलं ना 76 किलो वजन होतं, ते 73 झालंय. 3 किलो कमी झाल्यावर एवढं अजून 1 महिना व्हायचाय त्यांना. तोपर्यंत बीपीच्या गोळ्या आणि शुगरच्या गोळ्या पण निम्म्या झाल्या. चेतनाताईलाच भारी करायला लागलाय बहुतेक तुम्ही. कारण म्हणजे मांडी पण नव्हती घालता येत. आता मी योगामुळे अशी मांडी घालून बसते आणि खूप म्हणजे सकाळी 5 वाजता उठून सगळी कामं पटापट आवरते. माझे जॉईंट फॅमिली आहे, आम्ही 3 जावा एकत्र आहोत. आणि म्हणजे माझा व्यवसाय आहे की शेती आणि 15 गायी आहेत माझ्याकडे. सगळं त्यांचं करता करता खूप असं म्हणजे असं थकवा वगैरे काय जाणवत नाही आता मला. खूप म्हणजे हॅपी. येस, कारण कसं आहे बघा, आता हे ऐकणाऱ्याला वाटेल की हे काहीतरी येते. डॉक्टरनीच बंद केले ना गोळ्या त्या. डॉक्टरनी परवाच्या दिवशीच गेलेली 21 तारखेला. डॉक्टरने सांगितलं काय केलं एवढं म्हणजे बीपी तुमचा नॉर्मल झालाय, गोळी बंद केली. तर काय नाही बरं, असाच योगा थोडा करते बरं. हा, भारी फसवलंय बघा डॉक्टरना की फक्त योगा करते म्हणा. खूप लोकांना वाटतं की असे रिझल्ट येऊ शकतात का? येऊ शकतात. कारण हे काही आहे की आपली लाईफस्टाईल चेंज केली, रक्तात येणारी इमिजिएट जी साखर आहे तीच जर येऊ न देण्यासारखा आहार घ्यायला लागला तर रक्तात साखर कमीच होणार ना. त्याच्यामुळे नाहीतर खूप लोकांना वाटतं एवढ्या दिवसात असा कसा येऊ शकतो. येऊ शकतो कारण आपल्यामुळेच तो वाढतोय. काही लोकांचा गैरसमज आहे, डॉक्टर गेल्यानंतर गोळ्या वाढवून देतात. कुठं वाढवून देतात, कमी केल्या ना त्यांच्या. आणि आपण म्हणतो मॅडम 8 गोळ्या होत्या, महिन्याला 8 गोळ्या खायची मी. ओके, आता किती गोळ्यावर आला? आता 2च गोळ्यावर आले. किती खुश आहेत बघा त्या. सकाळी सकाळी किती खुश आहेत, कारण स्वतःचा असा एक्सपिरियन्स आल्यानंतर का नाही खुश होणार. त्याच एक वास्तव काय गे माहितीये का, त्या स्वतः ठरवून स्वतःवर काम करायला लागलेत, मनापासून काम करायला लागलेत आणि त्याचा हा रिझल्ट आहे. आपण पण आपल्या सगळ्या गोष्टींवर मनापासून काम करायला लागलो, विश्वास ठेवली, श्रद्धा ठेवली आणि सगळं करायला लागलं तर होतं. पहिला लिंक भेटली होती का? भेटली होती. मी काय म्हणते बघा, तुमचं कर्मच तुम्हाला काय करतं की कधी आणि काय ठरवतं. मग लिंक पहिला भेटली नव्हती का? भेटली होती. पण गृहित काय धरलं, बहुतेक लिंक जाते ना आपल्याकडनं, मग आपण गृहित काय धरलं की अरे बाबा ते बंद झाला असेल. आणि मग
परत योगायोग असेल तर कसं परत शैलाताई भेटायला, परत ही लिंक त्यांना भेटायला, परत त्या या ग्रुपला जॉईन व्हायला होतं की नाही. जर आपण मागा युनिव्हर्स कडे तुम्हाला काय पाहिजे ते, युनिव्हर्स म्हणजे परवा मालती त्यांनी लय भारी सांगितलंय, युनिव्हर्स म्हणजे दुसरं तिसरं काय नसून एक शक्ती, की त्या शक्तीकडे आपण जेव्हा मागतो त्यावेळेला तुम्हाला सगळं भेटतच. ओके चेतनाताई, जे राहिले ना अजून व्हायला पाहिजे वजन कमी असं वाटतंय ना, तर त्याच्यावर सातत्य ठेवा. सातत्याचं फळ असणार आहे की तुम्हाला काय पाहिजे ते भेटणार आहे. म्हणजे आता एवढं कमी झालंय तर तुम्हाला कॉन्फिडन्स आणि या सगळ्या गोष्टी आल्यात, फक्त कन्सिस्टन्सी खूप महत्वाची. ओके चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण चेतनाताईंसाठी. आणि अर्चना कोळीताईंनी तर ऍड्रेस दिला, व्हिडिओ तर ऑफ आहे. आता आपण जाऊ शशिकलाताईंच्याकडे, जोरदार क्लॅप करणार आहोत आपण शशिकलाताईंसाठी. कंटिन्यू. म्यूट आहेत शशिकलाताई. नमस्ते, मी गुड मॉर्निंग सर्वांना. शशिकला पाटील जयसिंगपूर म्हणून आहे आणि व्यवसायाने मी एक शिक्षिका आहे. या लिंकला जॉईन होऊन मला 4.5 वर्ष झाली. आणि या लिंकला जॉईन होण्याचं कारण, सगळेजण बरेचसे लोक वजनासाठी येतात, पण वजन कमी करणे हा माझा बिलकुलच हेतू नव्हता. वजन वाढलेलं नव्हतं का, तर होतं, वजन वाढलेलंच होतं. काही प्रयोग सुद्धा अनसक्सेस झालेलेच होते. पण त्यानंतर हा वयोगट माझा मोनोपॉजल असल्यामुळे ते काही लक्षणं सुरू झालेली होती, त्याचे तीव्र त्रास व्हायला सुरुवात झालेली होती. आणि मग त्या त्रासासमोर हे वजन किंवा बाकीचं हे काही महत्व वाटत नव्हतं. हे सगळं कमी करणं गरजेचं आहे असं हे माहीतच नव्हतं की वाढलेल्या वजनामुळं ह्या सगळ्या त्रासांमध्ये भर पडते. फक्त मी माझी थायरॉइडची गोळी सुरूच होती. मणक्याच्या 2 चकत्या माझ्या सरकलेल्या आहेत, म्हणजे होत्या. तेव्हा खाली बसता येत नव्हतं. डॉक्टरने सांगितलेलं होतं की लाईफ टाईम तुम्ही खाली बसायचं नाही, बसायचं लांब, चालायचं लांब, पण झोपताही येत नव्हतं. दोन्ही पायांच्या मध्ये 2 उशा विशिष्ट अँगलनं ठेवल्या की मग 1-2.5-3 तास मला झोप लागू शकायची. अशा पेनफुल अवस्थेमध्ये त्याचाही काही इश्यूज नव्हता, तेही काही सांगितलेलं नव्हतं. माझ्या कोच स्वतः सुजाता मॅडम आहेत आणि सांगायला मला हा आनंद वाटेल की आम्ही दोघीही एकमेकींना बिलकुल ओळखत नव्हतो. मला असाच कोणाकडून तरी फोन नंबर मिळाला, माझ्या बहिणीकडूनच. ती कोविडच्या पॅन्डेमिक मध्ये त्यांच्या प्राण्यांच्या क्लासवर जॉईन असायची. तिने सांगितलं की खूप छान गाईड करतात आणि तुझ्या या सगळ्या त्रासासाठी एकदा त्यांना कॉल करून बघ. थायरॉइड गोळी खायची मानसिकता झालेली होती, कायम खायलाच पाहिजे, खाली बसायला येणारच नाही, हे सगळे मान्य केलेले विषय होते. म्हणजे फक्त कोलेस्ट्रॉलची गोळी जास्त सुरू झालेली होती आणि ती कमी होऊ शकते हा कॉन्फिडन्स मला सुजाता मॅडमने दिला. आणि त्या एका कारणासाठी मी जॉईन झाले. तक्रारी तर पुष्कळ होत्या. आज हे डॉक्टर, उद्या ते डॉक्टर, ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक सगळं सुरू होतं ऍट अ टाइम. पण रिलीफ कशामुळेही मिळायची नाही. तात्पुरतं एखादा दिवस तीव्र ऍसिडिटी असायची, टाचदुखी प्रचंड होती, डोकेदुखी असायची, थकवा असायचा, गळल्यासारखंच नेहमी, उत्साह अजिबातच नाही. शिवाय मानसिक सुद्धा खूप बदल झालेले होते. नेहमी धडधड वाटणं, मला स्कूटी चालवताना सुद्धा प्रचंड त्रास व्हायला लागला होता की आत्मविश्वास सगळा ढळला होता. आता आपण बंद करूया स्कूटी चालवणं, ह्या निष्कर्षापर्यंत पण मी आलेले होते. जेव्हा मी ह्या लिंकला जॉईन झाले तेव्हा खाली बसायचं नाही म्हटल्यानंतर योगा करू की नको, ह्यातली कुठली आसनं चालतात किंवा हा सकस संतुलित आहार वगैरे हे काहीच माहिती नव्हतं. कुणाचा एक्सपिरियन्स ऐकलेला नव्हता, फिर स्टेशन जॉईन केलेलं नव्हतं. फोन कॉलवर मी जॉईन झाले. मग ताईंनी मला सांगितलं की असा आमचा एक कार्यक्रम असतो, तुम्ही जॉईन करा, लिंक पाठवते. तेव्हा मी बघितलं आणि मग मी जॉईन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्याकडं हा सकस संतुलित आहार पोच केला त्याने. हा आहार तर मी 2016 साली एकदा खाल्लेला होता. कशासाठी खाल्ले हेही माहिती नव्हतं. मिस्टरना कोणीतरी दिलेलं होतं किट,
ते घेऊन आले आम्ही दोघांनी मिळून. तो एक सेट संपवला. कोणताही गायडन्स नाही त्याच्यामध्ये. काय आहे, कधी घ्यायचं, कसं घ्यायचं, किती घ्यायचं, आणखीन काय काय फॉलो करायचं, काहीही फॉलोअप नाही. तो किट संपेपर्यंत कोण कोच होते, कोणी आम्हाला ते दिलं होतं, त्यांचं नावही माहिती नाही, काहीच माहिती नाही. ते फक्त विक्री केली आणि निघून गेले. आणि तिथं हेच डबे होते. परंतु ताईने मला फोनवरती जो कॉन्फिडन्स दिला होता की तुमचं ऑल ओव्हर योगा, प्राणायाम, संतुलित आहार, परत तुम्हाला स्वतःच्या जेवणाच्या ताटामध्ये पण आम्ही बदल करायला सांगणार, ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून तुम्हाला छान आरोग्य भेटेल. आणि मग मी त्या शब्दावर विश्वास ठेवून अतिशय श्रद्धेनं त्या जे सांगतात ते फॉलो करायला सुरुवात केली. आणि कोलेस्ट्रॉलचा विषय तर बाजूलाच राहिला, बाजूला म्हणजे त्याचा रिझल्ट चांगला आलाच, पण न सांगितलेल्या बऱ्याच तक्रारी माझ्या कमी 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 होत बंदच झाल्या. मला युटीआयचा वारंवार त्रास व्हायचा आणि फंगल इन्फेक्शन व्हायचं. आणि मग हा नाजूक प्रश्न इव्हन मॅडम एवढ्या लेडीज असताना सुद्धा मी त्यांना सांगितलेलं नव्हतं. ह्या कॉलवरती तर हा एक्सपिरियन्स शेअर करणं मला उचितच वाटत नव्हतं, शक्यच नव्हतं. परंतु तो एक रिझल्ट माझा इतका बेस्ट आहे की मी त्याच्यासाठी पंचकर्म सुद्धा केलेलं होतं. होमिओपॅथी सतत सुरू होतं. ऍलोपॅथीचं मला नेहमी औषधं घ्यावी लागायची, परंतु कशानंही मला कायमस्वरूपी त्यातून रिलीफ मिळालेली नव्हती. तेवढे 4 दिवस, 8 दिवस, जास्तीत जास्त 15 दिवस खूप त्रास असायचा. तो त्रास सुद्धा माझा हळूहळू डॉक्टरकडचे सेशन्स कमी होत होत कधी बंद झाला मला कळलंच नाही. टाचदुखी बंद झाली. ऍसिडिटीची मला आता एकही गोळी खायला लागत नाही, दररोज खायला लागायची. क्रोसिन पण मी डेली डॉक्टरना न विचारता घ्यायची. नेहमी अंग गरम झाल्यासारखं झालं, थकवा आला की मला आली कणकण म्हणून मी क्रोसिन घेत असायची. अशा बऱ्याचशा औषधं घरी आणून ठेवलेलीच असायची. परंतु घ्यायचे ते तात्पुरतं बरं वाटायचं, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच प्रश्न. आता मात्र माझ्या एक थायरॉइड स्टोरीची होती ती कमी झाली, अजून बंद नाही केलेली डॉक्टरनी. मोनोपॉझल डायबिटीज असल्यामुळे हार्मोनल बरेच चेंजेस होत असतात. अचानक अशी बंद करायला रिपोर्ट नॉर्मल येत आहेत सातत्यानं, पण गोळी अजून सुरू आहे. बाकीची जी औषधं होती ती पूर्णपणे बंद झाली. मानसिक स्वास्थ्य सुधारलं, खाली बसता यायला लागलं, आसनं छान करता यायला लागली आणि खूप आनंदी. आणि ह्या मला सुरुवातीला असं वाटायचं की काही माझ्या तक्रारीसाठी मी जॉईन झाले तर ह्या औषध ऐकलं. बरेच नवीन लोक जॉईन झालेले त्यांचंही मी आता ऐकते की ह्या औषधामुळे मला असा फरक पडला. परंतु गुरुवारचं जे प्युअरली इन्फॉर्मेशन असतंय शेट्टे सरांचं किंवा पद्मजा मॅडमांचं, ते ऐकून कळलं की हे कोणतंही औषध नाही, सकस संतुलित आहार आहे. आपल्या ह्या आहाराच्या कमतरतेमधून निर्माण होणाऱ्या व्याधीमधून आपण ह्या आहाराच्या माध्यमातूनच आपल्या व्याधी कमी करायला लागलोय, बरे व्हायला लागलोय. त्यामुळं मी आमच्या फॅमिलीतील सर्वांना हा सकस संतुलित आहार सुरू केला. मिस्टर खात आहेत, दोन्ही मुलांना काहीही त्रास नाही आहे, यंग आहेत, फिटनेस व्यवस्थित आहे. तरीही दोन्ही मुलांना बाहेर राहतात तेव्हा आईला काळजी असते ना की मुलं काय खातील, मेसचा आहार कसा असेल, काय असेल. त्यामुळं मी अगदी बिनधास्तपणे त्यांना हा सकस संतुलित आहाराचा नाश्ता सुरू केला. आणि अशा पद्धतीनं माझी कम्प्लीट फॅमिली ही सकस संतुलित आहार इंटेक करते आणि आम्ही सगळेजण हॅपी आहोत. धन्यवाद. जोरदार क्लॅपिंग